स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. 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 ज्यांनीही आज सकाळचा पहाटे 5:15चा शक्तिपात अटेंड केलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण आज तुम्ही रेकीचं दिव्य चॅनल बनलेले आहात. आणि आज त्याचीच अनुभूती आपण पुढील 5 मिनिटात घेणार आहोत. सगळ्यांनी एक ग्लास पाणी किंवा एक बॉटल पाणी सोबत घेऊन बसा. त्यासोबतच वाटीमध्ये थोडंसं मीठ घेऊन बसा, जेणेकरून तुम्ही सॉल्ट ऍक्टिव्हिटी आणि आज जे आपण ऍक्टिव्हेशन घेणार आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळेल. जे लोक वर्किंग आहेत आणि आत्ता या क्षणी हे सेशन करू शकत नाही, काळजी करू नका. आजचं हे रेकॉर्डिंग बघून तुम्ही आजच्या या सगळ्या प्रॅक्टिकलला करायचं आहे. उद्याच्या सेशनला मी तुम्हाला तुमचं हिलिंग, स्वतः चक्रांचं एनर्जी लेवलचं हिलिंग मी स्वतः करून देणार आहे, ज्याचा अनुभव तुम्ही उद्या घेणारच आहात. पण आज तुम्ही स्पर्शाने तुमच्या वेदनांना कमी करायला शिकणार आहे. आजच ते आपण प्रॅक्टिकल करणार आहे, जिथे तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून, म्हणजे आजपासून तुमचा स्पर्श हा तुमच्या सकारात्मक इंटेन्शन सोबत काम करून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देणारा बनणार आहे. सो ऑल द बेस्ट. या ऊर्जांना आज तुम्ही कनेक्ट झाला त्यासाठी खूप खूप अभिनंदन. आणि आता आपण या ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन करणार आहे आणि या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणार. सो रेडी. एक थोडस एक सिप पाणी घ्यायचंय. हेडफोन काढून ठेवायचंय. हेडफोन काढायचं आहे. आता आपण सगळ्यात पहिले एनर्जी ऍक्टिव्हेशन करणार आहे. एनर्जी ऍक्टिव्हेशन नंतर आपण पाणी आणि अन्नाला चार्ज करायला शिकणार आहोत. सॉल्ट ऍक्टिव्हिटी करणार आहोत आणि स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला आणि इतरांना हील करणार आहोत. ओके. चलो. सो माझ्यासोबत आजपासून रेकीची प्रेयर करून तुम्ही रेकीच्या ऊर्जांचा लाभ स्वतःसाठी आणि इतरांसाठी देऊ शकणार आहात. माझ्यासोबत प्रार्थना करायची आहे आणि मी ज्या गोष्टी सांगते आहे त्या कंटिन्युशन मध्ये करायचं आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. कल्पना करा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रात ही ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करत आहे. थर्ड आय चक्रातनं थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आणि ही ऊर्जा आता तुमच्या दोन्ही हातातनं प्रवाहित होत आहे. दोन्ही हात रब करायचा आहे. रब युअर हँड फॉर द एनर्जी ऍक्टिव्हेशन. आता हाताचा कप शेप सांगितला होता मी. डावा हात खाली, उजवा हात वर. आणि माझ्या सोबत सोबत ही प्रक्रिया करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज म्हणजे एनर्जीला चार्ज करायचं आहे. हील म्हणजे उपचारक ऊर्जा ऍक्टिव्हेट करायचं आहे. आणि दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन मिळवायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 चार्ज, हील
अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा 21 टाइम्स. अंदाजे मोजत बसायचं नाहीये. बघा, दोन हातांमध्ये एक एनर्जीचा फ्लो जाणवत असेल जेव्हा तुम्ही हिलिंग करताय. जाणवत आहे का दोन हातांमध्ये काहीतरी एक एनर्जीचा फ्लो, थंड गरम किंवा व्हायब्रेशन? त्यांनी थंबनी मला असं दाखवायचंय. इफ यू आर फिलिंग दॅट, ओके ग्रेट. आता अंदाजे 21 झाल्यानंतर उजवा हात खाली, डावा हात वर. सेम प्रोसेस बोलायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. घड्याळीच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 अंदाजे 21 झाल्यानंतर डाव्या हाताचे मूठ बांधून मांडीवर ठेवायचा हात आणि इथे अफर्मेशन द्यायचं उजव्या हाताने क्लॉकवाईज फिरवून. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. 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 मग आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे आणि म्हणून नाभीच्या समोर हात फिरवायचा क्लॉकवाईज. हा डावा हात मुठीत बांधलेला आहे. उजव्या हाताने क्लॉकवाईज फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. बघा, 72,000 नाड्यांचा संच इथे येऊन थांबतो. इथूनच आपल्या जन्माची सुरुवात झालेली आहे. तर नाभी चक्राला ऍक्टिव्हेट केल्याने आपल्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होते. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. आणि दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवून मग चार्ज, हील अँड प्रोटेक्ट मूठ उघडायची आहे डाव्या हाताची. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा.
Charge, heal, and protect my body and aura. 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 दोन्ही हात रब करायचं आहे आता. एक एनर्जी बॉल तयार करायचा बघा तुमच्या हातामध्ये. एक ऊर्जांचा फ्लो तुम्हाला जाणवेल. एक मॅग्नेटिक ऊर्जांचा फ्लो ज्यांना ज्यांना जाणवला जस्ट एक थंब दाखवायचा आहे. बघा हातामध्ये काहीतरी मुंग्यांसारखं काहीतरी एक हेवीनेस एक एनर्जीचा फ्लो तुम्हाला जाणवेल. हाच उपचारक ऊर्जांचा बॉल आहे ज्यातून तुम्ही स्वतःच्यासाठी आणि इतरांसाठी उपचार करणार आहात. ओके. या एनर्जी बॉलला आपल्या डोक्यावर ठेवायचं आहे. डोळे हलके बंद. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. आणि जिथेही तुम्हाला शरीरावर दुखणं आहे तिथे सध्या हात ठेवून द्या. ज्याही शरीराच्या ऑर्गनचा पेन कमी करायचा आहे तिथे हात ठेवा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रातून प्रवेश करून ही दिव्य उपचारक ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होते आहे. आणि ज्याही ऑर्गनवर तुम्ही हात ठेवलेला आहे त्या ऑर्गनला उपचारित करत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी रिमूव्ह होत आहे. जस्ट रिमूव्ह. अलाव युअर सेल्फ. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह. ही ब्रह्मांडी ऊर्जा तुमचा संपूर्ण उपचार करत आहे. संपूर्ण उपचार. संपूर्ण उपचार. कुठलीही शंका न ठेवता जेव्हा तुम्ही हात ठेवता ऑर्गनवर दिव्य ब्रह्मांड उपचारक ऊर्जांचा फ्लो अधिक प्रभावी होतो. अधिक प्रभावी होतो. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. हात ठेवलेला असताना काही लोकांना हात आणि ऑर्गनच्या मध्ये थंडपणा, काही लोकांना गरम, काही लोकांना ऊर्जांचा फ्लो अनुभव येईल. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करणं हा या ब्रह्मांडाचा नियम. जस्ट स्वीकारा या ऊर्जांना. जस्ट स्वीकारा. रिलॅक्स. रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. हळूवार डोळे उघडायचे आहेत. दिव्य रेखी शक्तीला आभार. माता पितांना आभार. जस्ट से थँक्यू. थँक्यू. चेक करा तुमचा पेन. मग वॉटर चार्जिंग करू. त्याच्याने पण मॅजिक फील करू. काय झालं हँडल्स करा. आपण काही एक्झाम्पल घेऊ. कुणाकुणाचा पेन कमी झालेला आहे आधीपेक्षा.
सॅमसंग नावाने जॉईन झालेले सर, अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा सर, हा बोला. आणि मानेचा पेन जो होता तो आता थोडा कमी वाटतो. चला ग्रेट. तुमच्या स्पर्शाने तुम्ही तो पेन कमी केलाय. ग्रेट. छान. मॅडम, जर समजा आपल्या घरातल्या कोणाला जर असं ते स्पर्शाने पेन सांगणार कमी करायचं असेल. ते शिकवणार आहे दुसऱ्यांना हिलिंग, तो नेक्स्ट पार्ट आहे आपला. आज अजून भरपूर पोर्शन बाकी आहे. थँक्यू. प्राजक्ता मॅडम, अनम्यूट करा. माझा ना गुडघा बरेच दिवस दुखत होता. ओके. तो आता एकदम जरा बरा वाटतो, हलका झाल्यासारखा वाटतोय पूर्णपणे. नाही तसं बसलं तरी ठणके मारत बसायचं त्याला. ग्रेट. एक बरं वाटतंय. आज बघा तुमच्याच स्पर्शाने पहिलं प्रॅक्टिकल आपण केलं की तुमच्याच स्पर्शाने तुम्ही तुमच्या वेदनांना कमी केलेलं आहे, तुमच्या दुखण्यांना कमी केलेलं आहे. ग्रेट, हो. खूप छान. थँक्यू. अजून कोणी ज्यांनी सेल्फ हिलिंग केलं आहे आता? माया मॅडम, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर म्हणजे आपण हिलिंगला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या हातामध्ये पूर्ण व्हायब्रेशन जाणवत होते. गुड. हा, आणि ज्यावेळेस आपण डोक्यावर हात ठेवला त्यावेळेस पण पूर्ण म्हणजे तुम्ही बोलत होते तसं व्हायब्रेशन म्हणजे आतमध्ये जातंय पूर्ण असं मला जाणवत होतं. आणि ज्यावेळेस कमरेवर हात ठेवला मी आज म्हणजे कामाचा लोड होता, थोडं पेन वाटत होतं. तर तिथं मला पूर्ण एकदम असं थंड वाटत होतं खूप. आणि पूर्ण असं व्हायब्रेशन जास्त जाणवत होते तिथं. तर आता खूप रिलॅक्स वाटते, खूप म्हणजे खूप रिलॅक्स वाटते. खूप छान. ग्रेट, अभिनंदन. थँक्यू मॅडम. थँक्यू. श्वेता, माईक ऑन करा. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, कुठून आहात? पुण्यावरनं. ओके, बोला. मला सर्दी झाल्यासारखं झालं होतं, तिथे कानाकडे खूप दुखत होतं. आता आपण हिलिंग केलं ना, तर मी माझे दोन्ही हात इथे लावले, त्याच्यानंतर मला खूप फरक जाणवला. म्हणजे असं सर्दी गायब झाल्यासारखंच झालंय. चला ग्रेट, खूप छान, अभिनंदन. वेल डन. मॅडम. थँक्यू. आता बघा, जे तुम्ही आता सगळ्यांनी जे प्रॅक्टिकल केलं, ठीक आहे, याच्यात आपण एनर्जी स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला हिलिंग केलं. पूर्ण प्रोसेस आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. प्रत्येक आजारावर कुठे स्पर्श करायचं हे पण आपण शिकणार आहे. तर आता आपण बघणार आहे वॉटर. जल ही जीवन आहे. आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे, बरोबर की नाही? आणि या पृथ्वीवर सुद्धा 70% पाणी आहे. तर जे लोक म्हणतात ना, अमावस्या पौर्णिमेला आमच्या शरीरावर काहीतरी कंपनं जाणवतात किंवा काहीतरी गडबड घोटाळा होत असतो, तो गडबड घोटाळा त्या भरती ओहोटीने होत असतो. ठीक आहे. विचार करा की एवढ्या मोठ्या समुद्राला जर पौर्णिमेला भरती आणि अमावस्याला ओहोटी येत असेल, तर आपलंही शरीर 70% पाण्याने बनलेलं असल्यामुळे आपल्याही शरीराचे व्हायब्रेशन पौर्णिमेला अप आणि अमावस्याला डाऊन होत असतात. आणि त्याच्यामुळे शरीरावर दुखणे होत असतात. आपल्या डोक्यात किसीने कुछ किया क्या असं बिसं काही नसतं. ठीक आहे. आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी आहे, पण त्याचा परिणाम तेवढ्या पद्धतीने नसतो. ठीक आहे. ते शास्त्र वेगळं आहे, त्याचा सध्या आपण अभ्यास नाही करत आहे. ओके. तर आता आपण बघणार आहे की पाण्याला आपण तुमच्या शब्दांनी कशी चव बदलते. ओके. पाण्याची चव. अच्छा, पहिले सॉल्ट ऍक्टिव्हिटी करायची की वॉटर ऍक्टिव्हिटी करायची, मग अन्न पाणी चार्ज करायला शिकवणार. चला टाईप करा बरं पटकन, सॉल्ट और वॉटर. म्हणजे कसं मिठाचा खारटपणा कमी करून घेऊ आधी. ओके, सॉल्ट. चलो पहिले सॉल्ट ऍक्टिव्हिटी कर लेते. तर पहिले काय करायचं, एक ग्लास पाणी घेऊन बसा बाजूला आणि एका वाटीमध्ये थोडं मीठ घेऊन बसा. ठीक आहे. एका वाटीत थोडंसं मीठ घ्यायचंय. चलो जल्दी जल्दी. रेडी आहात का? चला ओके. आता त्या पाण्यात त्या मिठाला असं पिंच ऑफ सॉल्ट म्हणजे एक थोडंसं चिमुडर मीठ जिभेवर घ्या. त्याचे नॉर्मल खारटपणा चेक करा. नॉर्मल खारटपणा जिभेवर घेऊन चेक करा आणि पाण्याने चांगली स्वच्छ चूळ भरून टाका. चला
ऑब्झर्व केला मिठाचा खारटपणा काय आहे? ओके, मग आता जे तुमच्या वाटीत मीठ आहे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस सॉल्ट, मी स्वतःची आभारी आहे, या मिठाची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, अशी प्रार्थना करा. आणि मिठाची वाटी हातात घेऊन त्या मिठाला सांगा, पहिले प्रार्थना करा रेकीची, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी ईश्वर गुरूंची आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, आणि मी या मिठाची आभारी आहे. अशी प्रार्थना केल्यानंतर त्या मिठाला हातात घेऊन त्याला सांगा, तुझा खारटपणा खूप कमी झालेला आहे आणि तू आता टेस्टलेस झालेला आहे. अगदी त्या मिठाकडे बघून फक्त त्याला सांगा, तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहेस. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. चला आता त्या मिठाला चव घेऊन बघा, पिंच बघा सारखं काय झालं बघा, आणि कोणाकोणाचा मिठाचा खारटपणा कमी झालाय सांगा. रेज योर हैंड जिनके नमक का स्वाद फीका हो चुका है. बोला माया मॅडम, झाला का? मगापेक्षा आता खूप प्रमाणात कमी झाला खारटपणा. वेरी गुड, चलो बढ़िया. छान और वाटतं. किसका हुआ? ओके, अनुजा पाटील मॅडम, झाला का मिठाचा खारटपणा कमी? हो मॅडम, कमी झाला. Great. अजून कुणाचा झालाय? अश्विनी दुरी मॅडम, ऐश्वर्या दुरी. झालाय मॅडम, कमी झाला. चलो ग्रेट. और किसका थँक्यू. हुआ? बोला पटापटा. हाँ बोला सीमा मॅडम. माईक माईक ऑन करा. श्रद्धा चापेकर मॅडम, माईक ऑन करा. नाही झालं मॅम, सॉरी. ओके, नाही झालं. थोडं या. कॉन्सन्ट्रेशननी परत करा, काही हरकत नाही. काही लोकांना तुम्ही शक्तिपाताला होते का सकाळी? हा मला एक विचारायचं होतं. मी हा शक्तिपाताला होते, संपूर्ण वेळ होते. फक्त मध्ये कसं होतं, आपलं ते जे ह्याचं स्क्रीन टाइम असतं ना, तर ते नेटवर्क नेटवर्क सेट इश्यू आहे. केलं होतं मी, पण ते नाही, नेटवर्क इश्यू आहे मॅडम, तुमचा आवाज येत नाहीये. हे काय. तुमचा आवाज येत नाहीये. अजून कुणाचा मिठाचा खारटपणा कमी झाला पटापट सांगा. ज्यांचा नाही झाला त्यांनी अजून एकदा प्रयत्न करा. आता वॉटर चार्जिंग मध्ये तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी जमेल. ओके, रोहिणी मॅडम. थोडा खारटपणा कमी झाला. ओके, राजश्री. थोडा खारटपणा कमी झालाय मॅम. ओके, ठीक. विचार करा की तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा तुम्ही कमी करू शकताय.
एक दोन लोकांनाही जमलाय, तरी खूप, पण आता भरपूर लोकांना झालं जमलेलं आहे. आता पाण्याला तुम्ही नारळाच्या पाण्याची चव देऊ शकणार आहे. प्रणिता मॅडम बोला. प्रणिता चव्हाण, अनम्यूट करा. हा मॅडम, कमी झाला खारटपणा. ओके ग्रेट. तुमचं काय झालं? नाही जमलं. ओके. तर आता बघा, आपण पाण्याला अफर्मेशन देणार आहे. पाण्याला अफर्मेशन कसं देणार आहे? की तुला नारळाच्या पाण्याची किंवा मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. ठीक आहे. पाण्याला आपण तुमच्या शब्दांनी काय चेंज होतो तो आपण बघणार आहे. रेकीला कॉल करायचंय. मी स्वतःची आभारी आहे. सगळ्यांनी पहिले एक चूळ भरून घ्या, कारण मिठाची जी चव तुमच्या जिभेवर असेल ती नसावी. चला, कमी झाला. काही लोकांना जमलाय प्रात्यक्षिक, काही लोकांना नाही जमलाय. मी मात्र ठीक आहे. प्रतिज्ञा. तर आता दिव्यरेखी शक्तीला कॉल करायचंय. मी स्वतःचा आभारी आहे, दिव्यरेखी शक्तीचा आभारी आहे, माता पिता समस्त आणि या पाण्याचा आभार आहे असं म्हणून प्रार्थना कंप्लीट करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्यरेखी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे आणि मी या पाण्याची आभारी आहे. ठीक आहे. आता या पाण्याला अफर्मेशन द्यायचंय. हे पाणी दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जेने क्लॉकवाईज फिरायचं आहे. संपूर्णतः ऊर्जान्वित झालेले आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी, कोणी नारळाचं पाणी म्हणू शकता, जे तुमच्या मनात आता येत आहे ते बोलू शकता. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. 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 दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांनी हे पाणी ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ऐसाही हो. आणि आता ते पाणी पिऊन बघा. ठीक आहे. यू विल फाइंड द चेंज. कुणाकुणाला चेंज फील झाला? अर्चना मॅडम बोला. हो मॅडम, खरंच तीर्थासारखी चव लागते, पाणी खूप छान लागते. ओके ग्रेट. प्राजक्ता मॅडम बोला. हो, पाण्याची खूप चेंज झालेली आहे. छान लागतंय, गोड गोड लागतंय एकदम. चला ओके ग्रेट. अंजली लोकरे मॅडम. पाणी छान लागते मॅडम, पाण्याची चव बदलली आहे. छान. राजश्री मॅडम. पाणी छान लागते मॅम, चव बदललेली. ओके ग्रेट. गीतांजली मॅडम. मस्त गोड लागतंय. चला ग्रेट. अजून अजून कुणाला जाणवलं पाण्याची चव बदललेली? इकडे शोभा चव्हाण मॅडम, जाणवली का? शोभा मॅडम. हो मॅडम, एकदम तीर्थासारखं लागलं, अगदी वास सुद्धा तसा आला. ओके. वैशाली थँक्यू मॅम. लांडगे मॅडम. वैशाली लांडगे मॅडम, माईक ऑन करा. माईकचे बटन क्लिक करा. हा, हॅलो. कुठून हा आहात मॅडम. वैशाली मॅडम?
हॅलो, हा मॅडम. कुठून आहात? अगदी तीर्थाची चव आलेली आणि पाणी पिल्यानंतर तो तोंडामध्ये गोडवा अजूनही राहिलेला आहे. ओके, कुठून आहात म्हटलं तुम्ही? कोल्हापूर. कोल्हापूर. हा, ओके, ओके. थँक्यू. ग्रेट. रोहिणी मॅडम. मॅडम, गोड किंवा अशी टेस्ट नाही, पण आधीच्या टेस्ट पेक्षा वेगळं लागलं, टेस्टलेस झाल्यासारखं वाटलं ते मला. ओके, ठीक. प्रत्येक अफर्मेशन आपण जस्ट पहिल्यांदा प्रॅक्टिकल करतोय आता, म्हणून तेच थोडं हॅबिच्युअल व्हायला. आता आता आपल्याला कुठलं काही मॅजिक किंवा पाणी गोड करणं हा उद्देश नव्हता. सध्याचा आपला उद्देश होता या प्रॅक्टिकलच्या मागे की अ, तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलू शकते किंवा मिठाचा खारटपणा बदलू शकतो. मग आपल्या शरीरामध्ये संपूर्ण ऊर्जाचा स्रोत काय आहे? अन्न आणि पाणी. ठीक आहे, आपण जे जिवंत आहे त्या अन्न आणि पाण्याच्या ऊर्जांमुळे जिवंत आहे. मग या अन्न आणि पाण्याच्या ऊर्जांना रोज जर आपण चार्ज करून ग्रहण केलं तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आपण जे शब्द, जे अफर्मेशन देऊ, शब्द ही ब्रह्मांड है, आणि त्या शब्दांची ऊर्जा जर सकारात्मक दिली तर घरचं वातावरण बदलेल की नाही बदलेल? घरातल्या व्यक्तीचे आजारपणा कमी होतील की नाही होतील? म्हणून जे माझे बंधू आता क्लास करत आहे त्यांना विनंती आहे, एरवी आपण किचनमध्ये जात नसाल पण ऍटलिस्ट 2 वेळा किचनमध्ये जायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी अन्नाला चार्ज करायचं आहे आणि सकाळी एकदा जाऊन पाण्याला चार्ज करायचं आहे. तर तुम्ही तुमच्या घरामधील अ, चांगल्या सकारात्मक ऊर्जा ऍक्टिव्हेट करू शकणार आहे. क्लिअर? करायचं कसं बघा. तर आपल्या घरी भरण्यामध्ये, माठामध्ये जे काही पाणी तुम्ही भरून ठेवता, तर त्या पाण्याला आजपासून एक अफर्मेशन द्यायचं. करून बघा, पुढच्या 21 दिवसामध्ये यू विल सी द मॅजिक इन युअर. तुमच्या घरातले लोकांचे वागणं, वातावरण बदललेलं असेल, त्यांच्यातला राग कमी झालेला असेल, तर त्या माठाच्या समोर थँक्स टू मी, थँक्स टू रिकेन, थँक्स टू दिस वॉटर असं म्हणून उभं राहायचं आणि अफर्मेशन द्यायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. लिहून घ्या वाटल्यास अफर्मेशन. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. दररोज विचार करा की घरच्या पाण्याला तुम्ही या पद्धतीने चार्ज केलं, काय फरक पडेल? घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभावात हळूहळू बदल होईल. आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती प्रेम, विश्वास आणि आदराने एकमेकांसोबत राहत आहे. बघा, मन चिंती ते वैरिणी चिंती. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जसे अफर्मेशन देऊ, जशी एनर्जी क्रिएट करू, तसंच घडणार आहे. आणि आपण जर आपल्या घरातल्या व्यक्तींप्रती जर सकारात्मक ऊर्जा दिल्या तर खूप पॉझिटिव्हिटी. हे पाणी पिणाऱ्या अफर्मेशन, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. गंमत अशी होईल की तुमच्या घरामध्ये जर एखादी बाहेरची व्यक्ती आली आणि त्यांना तुम्ही पाणी दिलं तर ते म्हणतील की तुमच्या घरातल्या पाण्याला काहीतरी वेगळी चव आहे. आणि त्या पाण्याने घरातली ऊर्जा सुद्धा सकारात्मक होईल. दुसरं, तुम्ही जे अन्न ग्रहण म्हणजे स्वयंपाक करता आणि ते वाढण्याच्या आधी, सर्व करण्याच्या आधी थँक्स टू मी, थँक्स टू रिकेन, थँक्स टू दिस फूड, स्वतःचा आभार, दिव्य रेकी शक्तीचा आभार, या अन्नाचा आभार, अफर्मेशन सेम राहील. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वरायचं. एक अफर्मेशन कधी पण 3 वेळा म्हणायची आहे. ठीक आहे, एक अफर्मेशन 3 वेळा म्हणायची आहे. जेव्हा 21 दिवस, या सगळी लैंग्वेज इज नॉट अ मैटर, आप हिंदी, अंग्रेजी, तमिल किसी में भी बोल सकते हो. ठीक आहे, लँग्वेजने काही फरक पडणार नाही. तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेज मध्ये देऊ शकता. तुम्हाला गंमत सांगते, आपले एक विद्यार्थी आहे, ज्या टीचर आहेत, माझ्याकडे ती 25 लिटरची कॅन असते की नाही, ती मिळते 20-25 लिटरची,
ती कॅन घेऊन 300 किलोमीटर आल्या होत्या. कशासाठी? मॅडम हे पाणी चार्ज करून द्या, म्हणजे आम्हाला खूप दिवस पुरेल. रोज आम्ही थोडं थोडं पाणी वापरणार. एवढी पण श्रद्धा असते लोकांची जीवनामध्ये, जो बदल होतो. तर लिटरली जेव्हा तुम्ही या ऊर्जा क्षेत्राने, आपले एक विद्यार्थी आहे, त्यांनी कोरोना काळात, ते तर पाणीवाले बाबा म्हणूनच फेमस झाले होते, त्यांच्या घरासमोर रांग लागायची पाणी चार्ज करून देण्यासाठी. ओके. तर या पद्धतीने आजपासूनच तुम्ही, ज्या लोकांचा शक्तिपात झालेला आहे ते सगळे लोक, मी खूप स्लो सांगितलं आणि रिपीट खूपदा केलेलं आहे, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. ठीक आहे. सेम अफर्मेशन पाण्यासाठी आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. क्लिअर? ओके. ओके, चल. सो आता आपण प्रॅक्टिकल परत एक घेणार आहे, जिथे तुम्ही, ज्यांच्याकडे कोणी पेशंट नाही आहे ते स्वतःवर हील करतील. पण आता पूर्ण प्रोसेसनी मी तुम्हाला समजून सांगते हिलिंग प्रोसेस कशी असणार आहे. तर सगळ्यात पहिले लिहून घ्या आधी हिलिंग प्रोसेस. स्वतःला 1 2 3 4 जी 5 आपण प्रोसेस केली ती करून आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. रेकीला सगळ्यात पहिले रेकीची प्रार्थना करायची. मग 1 2 3 4 प्रोसेस 1 2 3 4 5 प्रोसेस करायची. चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा स्टेप 1, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा स्टेप 2, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा स्टेप 3, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा स्टेप 4, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा स्टेप 5. ही 1 2 3 4 प्रोसेस करायची आहे. त्यानंतर एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. एक एनर्जी बॉल क्रिएट केल्यानंतर जिथे तुम्हाला दुखणं आहे तिथे तो एनर्जी बॉल टाकायचा आहे आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. क्लिअर? तर आता सेम प्रोसेसने तुम्ही दुसऱ्यांना पण हील करू शकता. फक्त त्याच प्रोसेसमध्ये आपल्याला अफर्मेशन हे द्यायचं असतं की मी स्वतःची आभारी म्हटल्यानंतर शेवटी एक मी ज्या व्यक्तीला हिलिंग देत आहे त्या व्यक्तीची पण आभारी आहे असं आपल्याला टाकायचं असतं. ठीक आहे. ज्याचं तुम्ही आभार मानता, तर ज्या व्यक्तीला तुम्ही हील करताय त्याचं पण तुम्ही आभार मानायचं आहे. क्लिअर? ओके. सो ज्या लोकांचं स्वतःला मगाशी नाही वाटलं ते परत रिपीट करतील, आणि ज्या लोकांकडे दुसरा एखादा व्यक्ती असेल ते दुसऱ्या व्यक्तीवर ट्राय करतील. तर 1 2 व्हॉलेंटियर लागतील जे दुसऱ्यांवर करताय आणि 1 2 स्वतःवर करत आहे प्रॅक्टिकल. एनिवन जे दुसऱ्यावर दीदी करताय त्यांनी पण हँड रेज करा. आणि जे दीदी करणार आहे, माया मॅडम कुणावर करणार आहे तुम्ही हिलिंग? तुमचा माईक ऑन दिसला मला. आहे का दुसरी व्यक्ती? आहे, पाहते म्हणजे मुलीला विचार. ओके. अजून कोणाकडे आहे का? राजेश्री मॅडम तुमच्याकडे कोणी आहे का? जस्ट अनम्यूट. नाही मॅम. ओके. कुणाकडे आहे दुसरी व्यक्ती? परमार सर. ओके. माझ्याकडे आहे. ओके ठीक आहे, बोलवा त्यांना. हा, अर्चना मॅडम तुमच्याकडे कोणी आहे की स्वतःवर करणार आहे? आहे मॅडम, माझ्या मुलीला थोडं बरं नाहीये. ठीक आहे, बोलवा. हा, काय त्रास आहे सर यांना? त्यांचं डोकं घाम झालेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, त्यांच्या मागे जाऊन उभं राहायचंय. मागे जाऊन उभं राहा. पायाखाली आसन घ्या किंवा सॉक्स वगैरे पाहिजे. आसन लेणं. हा, आसन आहे त्यांच्या पायाखाली. तुमच्या पण पायाखाली. हो आहे, घेतलं. ओके ठीक आहे. रेकीला कॉल करा. थोडा कॅमेरा ऍडजस्ट करा, तुम्ही दिसत नाहीये. ओके ठीक आहे, रेकीला कॉल करा. आईचा आभार माना.
आणि दोन्ही हात आईच्या डोक्यावर ठेवा. दोन्ही हात रब करा. रब करून एक एनर्जी बॉल तयार करा. आणि एनर्जी बॉल तयार झाल्यानंतर आईच्या डोक्यावर हात ठेवा. हस्तस्पर्श हलका. आता डोळे बंद करून तुमच्या हातांचे व्हायब्रेशन्स, त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचणाऱ्या ऊर्जा, हे सेन्सेशन काही वेळांचं काही मिनिटांचं असेल तेवढा वेळ तुम्ही हिलिंग करा. काही संवेदना जाणवत आहेत सर? ओके, डन. काही तुम्हाला जाणवत आहे का संवेदना? ते जे डोक्याच्या तिथे काही जाणवत आहे का तुम्हाला? हा, ठीक आहे, अनुभव करा. संवेदना संपेपर्यंत हात ठेवायचे. झालं मॅडम संवेदना संपल्या. ओके, तर संवेदना संपल्यानंतर काय करायचं आहे? नाभीपासून कट 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 करायचं आहे. आणि म्हणजे प्रार्थना करा की यांनी संपूर्ण ऊर्जा स्वीकारलेली आहे आणि यांना संपूर्ण स्वास्थ्य झालेला आहे, असं अफर्मेशन द्यायचं आहे. झालं मॅडम. आता आईला विचारा किती कमी वाटला त्रास? थोडस कमी वाटतंय. किती टक्के कमी वाटतंय? म्हणजे काय त्रास होता आणि किती कमी झालं ते सांगा. डोकं एकदम असं पॅक झालं असं वाटत होतं, पण आता थोडं हलकं वाटतंय. 25% बरं आहे. चला, ओके. रेकीचा लेवल 1चा 10%च फायदा होतो, तुम्हाला 25% बरं वाटतंय. ग्रेट. थँक्यू मॅडम. चला, बघा इतकी सुंदर ऊर्जा आहे की याच्यातनं आपण अगदी सहजतेने हिलिंग करू शकतो आणि एक चांगला रिझल्ट आपण देऊ शकतो. तर या पद्धतीने तुम्ही कुणालाही अगदी छानपणे हिलिंग करू शकता. ऑल द बेस्ट. की या हिलिंग प्रोसेस मधनं तुम्ही स्वतःला एक चांगलं ऊर्जान्वित ठेवू शकता. आपण 7 चक्रांचं मेडिटेशन कसं करणार आहे ते बघणारच आहे. तर आजचे हे प्रॅक्टिकल स्वतःसाठी आणि इतरांना स्पर्श चिकित्सा. मग मी तुम्हाला उद्या स्वतः मी तुमचं हिलिंग करून देणार आहे. तर आता एक हिलिंगचं, आज तसे माझे शक्तिपात तुमचं पण झालं, एंजलचं पण झालंय. बट तरी एखाद्या पेशंटला मी आता हील करून दाखवते. ओके, सो एक सिंगल पेशंट, बरं, जास्तीने सगळ्यांनी हँडरेज नका करू. श्रद्धा मॅडम, कुठून आहात तुम्ही? श्रद्धा चापेकर. मी पुण्यात. ओके, काय त्रास आहे मॅडम?
श्रद्धा मॅडम, त्रास काय आहे? यांचं नेटवर्क नाही. मॅडम तुमचं नेटवर्क ऍक्च्युली आपलं ऐकिंग स्केलला 8 दिवस ताप होता मॅम मला. नाही मॅडम, नेटवर्क नाही. मला पेन वाला स्टुडंट हे पाहिजे की ज्यांना पेन आहे. ठीक आहे, एकच मिनिट. अनुराधा कुलकर्णी मॅडम, बोला, काय त्रास आहे? माझ्या सुनेचा हात भयंकर दुखतोय. ओके, ठीक आहे. कुठून आहेत? पुण्यातून आहे. ओके, ठीक आहे. बोलवा त्यांना इकडे समोर. बसवा. एकच मिनिट. डोळे बंद करा मॅडम. क्लोज युअर आईज. कोणता हात दुखतोय? राईट. राईट हँड. कुठून दुखतोय? पूर्ण. पूर्ण. ओके, सो क्लोज युअर आईज. डोळे हलके बंद. एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करते आहे. क्राऊन चक्रातनं तुमच्या मस्तिष्कामधनं तुमच्या मानेचा भाग, शोल्डर आणि संपूर्ण हातात प्रवेश करते आहे. आणि जे काही वेदनेचे रिझन्स आहेत, त्या प्रत्येक वेदनेच्या रिझन्सला ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथून रिमूव्ह करते आहे. तुमच्या मानेपासनं हाताच्या बोटांपर्यंत ज्या कुठल्या निगेटिव्हिटीज आहे, ज्या कुठल्या त्रास आहे, त्याला परमनंटली रिमूव्ह करतोय. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आणि दिव्य उपचारक ऊर्जा आता तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. अगदी मानेपासनं हातांच्या बोटांपर्यंत प्रत्येक सेल ऊर्जान्वित होते आहे. प्रत्येक सेलमध्ये नवीन ऊर्जांचा संचय होतोय आणि संपूर्ण स्वास्थ्य आपल्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण हात स्वस्थ होतोय, एकदम रिलॅक्स होतोय. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. तुम्ही त्या हाताने इझिली कुठलीही मुवमेंट करू शकत आहे. इझिली कुठलीही मुवमेंट करू शकत आहे. एकदम रिलॅक्स, जस्ट 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 रिलॅक्स. एकदम तुम्हाला स्वस्थ वाटत आहे. पूर्ण मानेपासनं तुमचा पूर्ण हात अगदी बोटांपर्यंत एकदम रिलॅक्स झालेला आहे. अगदी मानेपासनं तुमचा संपूर्ण हात एकदम रिलॅक्स झालेला आहे. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. You are feeling just heal, just heal, just heal, just heal, just heal, and just relax. More relax, more relax, more relax. Slowly open your eyes. Check your hand now. हात चेक करा. काय झालं? आहे, फरक वाटतं. किती टक्के?
इथं जो पेन आहे तो आहे, पण बाकी सगळा पेन निघून गेलाय. ओके ग्रेट. कुठे उरलाय पेन? दंड ठीक आहे. इंडेक्स फिंगर घ्या. इंडेक्स फिंगरचा हा जो पेर आहे इकडनं, इंडेक्स फिंगर उजव्या हाताचा इंडेक्स फिंगरचा हा पेर जस्ट प्रेस घ्या. आईची आठवण येणारा पॉइंट असेल तिथे बघा एक सापडला. पेन होतोय. हा बस त्याला तो पेनफुल पॉइंटला पकडा आणि त्याला दाबा थोडंसं 10 टाइम्स असं. जस्ट प्रेस इट अँड इझी सोडा. 10 टाइम प्रेस करा त्या पेनफुल पॉइंटला. ओके चेक करा आता जे उरलेलं दुखणं चेक करा. कमी आलं. काय झालं? आलं. ओके सो ग्रेट. कुठून आहात मॅडम म्हटलं? पुण्यातून. पुणे. ओके ग्रेट. सो यामध्ये हे कुठलंही मॅजिक नाही आहे. इट इज द ओनली हिलिंग प्रोसेस. ज्या हिलिंग प्रोसेसला शिकून प्रत्येक जण एक हिलर म्हणून स्वतःला आणि इतरांना हील करू शकता. आता मी डिस्टन्सनी हिलिंग केलं, हे सेकंड लेवलमध्ये पॉसिबल आहे. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जगाच्या पाठीवर कुठल्याही पेशंटला तुम्ही हील करू शकता. इथे कुठलंही मॅजिक नाही आहे. ही फक्त हिलिंग प्रोसेस आहे. ओके यहाँ किसी भी अंधश्रद्धा को कोई भी स्थान नहीं है. ओके सो हाऊ डू यू फील नाऊ? कसं वाटतंय? जर आपल्याला या ऊर्जा जमल्या तर ओके. तो इथे कुठलंही मॅजिक नाही आहे. तुमच्या समोर मी प्रॅक्टिकल केलं. हे प्रॅक्टिकल प्रत्येक हिलर करू शकतो. आपल्याकडे रिझल्ट आहे 4 स्टेजचा, कॅन्सर डिस्टन्स हिलिंगनी ठीक झाल्याचा किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर स्वतः पेशंटनी स्वतःचा हील केल्याचा. दोन्ही उदाहरणं आपल्याकडे उपलब्ध आहे. अनेक लोकांचे आजार ठीक झालेले आहेत. ओके सुचिता मॅडम बोला. विचारायचंय की या रेकी पद्धतीने आपण दुःख, वेदना, दुखणं वगैरे रिमूव्ह करू शकतो का? इतर त्रास कोणाला असेल, म्हणजे कोणाला कर्ज झालेलं आहे तर ते शारीरिक, कर्ज कमी मानसिक, करतो. भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व आर्थिक पण लेवलच्या समस्यांचं समाधान या दिव्य रेकी शक्तीतनं आपण मिळवू शकतो. म्हणजे कर्ज बाजारी कोणी असेल तर त्याचं कर्ज मॅडम कमी आमच्या एक होईल. मॅडम होत्या इथल्या औरंगाबाद. ठीक आहे, त्यांच्यावर 5 कोर्टाच्या केसेस होत्या, त्या पूर्णपणे नील झाल्या. ठीक आहे, आणि त्यांचा प्रॉब्लेम होता की त्यामुळे मी माफच करू शकत नाही कोणाला. ज्या दिवशी त्यांनी ती माफीची भावना ऍक्टिव्हेट केली त्याला 3 सेशन लागले. 3दा त्यांनी पहिले म्हणे मॅडम सोपं नाही आहे, समोरच्या व्यक्तीने खूप त्रास दिला, पण असं काही घडलं की एकही केस उरली नाही. तर या पद्धतीने रिझल्ट आज आपल्याकडे असं कुठलाच घटक नाही आहे. मी स्वतः जी आहे फायनान्शियली इतका स्ट्रगल होता माझ्या लाईफमध्ये, हेल्थ इश्यूज होते. आय वॉज ऍडमिटेड 7 मंथ इन हॉस्पिटल. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये 7 महिने मी हॉस्पिटलला ऍडमिट होती. 5व्या महिन्यामध्ये डॉक्टरांनी म्हटलं होतं की आपण ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकत नाही. बट श्री स्वामी समर्थांची इच्छा आणि या दिव्य ऊर्जांचा जो काही आशीर्वाद माझ्यावर होता, त्या आशीर्वादामुळे डॉक्टरांनी जेव्हा माझ्या मुलाला बघितलं, जेव्हा आफ्टर डिलिव्हरी, डॉक्टरांनी त्याला मिरॅकल हे नाव दिलं. कारण डॉक्टरांनी हात टेकले होते की मला बोलले होते की तुमचं वय जास्ती नाही आहे, आपण परत म्हणजे नेक्स्ट टाइम ट्राय करू, पण ही कंटिन्यू करू शकत नाही. टचवूड तोच मुलगा माझा आता पॉलिटेक्निक सेकंड इयरला आहे आणि डॉक्टरांनी म्हणजे लिटरली हात टेकलेले होते, पण त्याला मिरॅकल हे नाव दिलं. तर म्हणून तुम्हाला सांगते की ही रेकी ऊर्जा किंवा आपल्या ब्रह्मांडी ऊर्जा तुम्ही मागता मागता थकाल, ही ऊर्जा देता देता थकणार नाही. इतकी पॉवर या ऊर्जांमध्ये आहे. आणि असं समजा की 50 रुपये साठी माझ्या लाईफमध्ये स्ट्रगल होता मंथली.
लग्नानंतर 3 वर्ष माझ्या हसबंडला सॅलरी नव्हती. आम्ही खूप वेगळे दिवस बघितले त्यावेळेस. पण आज टचवूड ह्याच रेकीतनं आज आयुष्यात जर म्हटलं ना की काय करायचंय, कुणाला मदत करायची आहे किंवा स्वतःसाठी काय घ्यायचंय, हात कधीच थांबत नाही. आज जे हात कोणाच्या तरी मदतीसाठी म्हणजे 1,000-2,000 भावाला उधार मागावं लागायचे, आज ते 1,000-2,000 का 10,000-50,000 कोणाला जर डोनेट करायचे असले तरी सुद्धा ईश्वराने तेवढी शक्ती दिलेली आहे की ते कार्य माझ्या हातून घडतं. इट इज ओनली बिकॉज ऑफ रेकी. आणि म्हणून तुम्हाला सांगते की फक्त ट्रस्ट आणि प्रॅक्टिस या 2 गोष्टींवर ही रेकी ऊर्जा आपल्या जीवनात काम करते. 100% ट्रस्ट ठेवा, दैनंदिन प्रॅक्टिस करा, आयुष्यामध्ये तुम्हाला मागाल. आता बघा आपल्या क्लासचा मला वाटतं आज जो 7वा दिवस आहे, पण मी तुम्हाला कुठून आहे, मी काय किती वर्षाला, कारण वेळच नाही मला, माझे उद्देशच वेगळे आहे. मी माझ्याबद्दल सांगत बसीन तर तुम्हाला आताच नुकताच सांगते, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलन्स इंग्लंडमध्ये माझ्या कार्याची नोंद झालेली आहे. आत्ता पुण्याला एक लिटरल सांगते, आता डिसेंबर महिन्यामध्ये दिल्लीच्या भारत मंडपम मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझा सत्कार होणार आहे. अचिव्हमेंट सांगायला वेळ नाही आपल्याकडे, खूप कारण या कार्यामध्ये आपण इतकं पुढे जाऊ शकतो की तुम्ही एकच शब्द लक्षात ठेवा की रेकीला मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. आज इतके अवॉर्ड्स माझ्या नावावर आहेत, ते सांगायला वेळ नसतो मेन म्हणजे. कारण मला माझं सांगण्यासाठी फक्त ते याच्यासाठी सांगावं लागतं की बाबा तुम्ही ज्या व्यक्तीकडनं शिकून राहिले त्या व्यक्तीचा अनुभव किती मोठा आहे. कारण आज लोक रेकीचं मार्केटिंग करून राहिलेले आहेत. अनुभव नसलेले लोक सांगतात त्यांना 10-15 वर्षाचा अनुभव आहे, असे सुद्धा रेकी म्हणजे एक रेकी ऊर्जा शिकण्यासाठी अनुभवल्याशिवाय ती शिकवू शकत नाही. आज जे काही मी तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव करवते, ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता, ठीक आहे. पण आज मला खूप खंत वाटते की ज्या लोकांना प्रॅक्टिस नाही, बट युनिव्हर्स विल सी दॅट, की आपल्याला अनुभव नसताना सांगतात. म्हणजे गंमत म्हणजे मला काही कोचेस कडनं असं कळलं की ते लोक सांगतात की मी त्यांची विद्यार्थिनी आहे, मी त्यांच्याकडनं रेकी शिकली. जनरली जर तुम्ही त्या व्यक्तींचे प्रोफाईल चेक केले तर ते 1-2 वर्षे रेकी शिकवत नाही असं दिसेल. लास्ट 15 इयर्स प्लस पासून माझे पहिले गुरु आहे भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चेअरमॅन तेव्हाचे डॉक्टर चैतन्य अग्रवाल, हे माझे रेकीचे पहिले गुरु आहे, ज्यांच्यामुळे रेकी माझ्या आयुष्यात आली. आणि माझं सगळं ट्रेनिंग त्यावेळेस, कारण ऑनलाईन पद्धतीच नव्हती रेकीमध्ये, ऑफलाईनच शिकवलं जायचं. आणि डॉक्टर संगीता पद्मवार यांच्याकडनं मी रेकी ग्रँडमास्टर केलेला आहे. तर एक लक्षात घ्या, आरती अधिकार कुठे आहेत मॅडम तुम्ही? बोला आरती मॅडम, काय म्हणताय? मॅडम रेकी ऊर्जा इतकी म्हणजे इतकी पॉझिटिव्ह आहे की सगळ्या गोष्टी आपल्या खूप म्हणजे होतात अस्तित्वात. फक्त विश्वास आणि ट्रस्ट पाहिजे सगळ्या गोष्टींचा. अक्षरशः अगदी म्हणजे आम्ही दसऱ्यापासून तर आतापर्यंत 2 महिन्यात म्हणजे एकाच महिन्यामध्ये आम्ही 2 गाड्या घेऊ शकलो. म्हणजे गाडी घ्यायची सुद्धा आमची ताकद नव्हती, काहीच नव्हती. फक्त मी ट्रस्ट ठेवला होता, रेकी आपल्याला हे मिळणार, देणार म्हणजे देणार. खूप खूप अभिनंदन. रेकीने सर्व काही दिलंय मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि तुमच्यामुळे आज मला सगळेजण ओळखतात, सगळेजण म्हणतात की आरती तू काय केलं, हे म्हणजे वेगळंच सगळ्यांना जाणीव होती. थँक्यू मॅडम, तुमचे खूप खूप थँक्यू. थँक्यू 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 व्हेरी मच, धन्यवाद. चला भेटूया याच ऊर्जांसोबत, कारण आपली नेक्स्ट बॅच आहे उद्या. आपण मी स्वतः तुमचं सगळ्यांचं हिलिंग करून देणार. जसं आज एका मॅडमचं हिलिंग झालं आपल्या हातून, त्या पद्धतीने उद्या माझ्या मार्फत मी सगळ्यांचं हिलिंग करून देणार आहे. जेवढं ज्या ऊर्जेने तुम्ही ग्रहण कराल तसे तसे रिझल्ट प्रत्येकाला येणार आहे. फक्त क्वेश्चन मार्क लावू नये, ऐसा भी होता है क्या, हे ईश्वर ऐसा आहे म्हणून उद्याची ऊर्जा स्वीकार करा. तुमचं हिलिंग ब्रह्मांड करणार आहे, माझ्यात काही ताकद नाही आहे. आय वॉज झिरो, आय एम झिरो, आय विल झिरो. शून्य में आए ते शून्य में जाना है. तर त्या ऊर्जांना उद्या ग्रहण करूया. आणि आजार आणि त्याच्यावर रेकीचा उपचार हे सेशन उद्या आपण बघूया. तर 2 उद्याचे टॉपिक आहे आपले. मी स्वतः तुमचं हिलिंग करून देणार आहे, तो अनुभव तुम्ही घेणार. आणि रेकीचा आजारांचा कसा प्रोटोकॉल आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळे नोट्स आणि पीडीएफ पण तुम्हाला भेटणार आहे, काळजी करू नका. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच, धन्यवाद.